ही आहे 37 छातीची कटोरी. हा आहे बाई आहे आपली 6.5 इंचाची. 6.5 इंचाची आहे बाई. त्यामध्ये शिलाई मार्जिन खाली अर्धा इंच, वरती अर्धा इंच, असं मिळून आपलं होतं 7.5 इंचाची बाई. त्यानंतर हा आहे योगपट्टी. हा आहे बॅक पार्ट. हे आहे फ्रंट कटोरी लगतचा भाग. तर हे आता आपण सर्व जोडून घ्यायचं. त्यानंतर पाहूया. तर ही आहे बाही. आता बाही जोडून घ्यायची. हे दाबटीप मारली. त्यानंतर परत सवशी बाजूवरती टीप मारून घ्यायचं. पूर्ण बाजूने टीप मारून घ्यायची. दुसरी बाही पण त्या पद्धतीनेच करून घ्यायची. आपण आता दुसरी बाही करून घेत आहोत. प्रथम दाब टीप मारून घेतले. मग जोडून घेतला आपण हे पण त्या पद्धतीनं. आता कटोरी जोडून घ्यायची. आपण कटोरी किती वाढवून घेतली ते पाहिलं माप घेऊन. कपडा किती मऊ सूत आहे बघा. जॉर्जेट कापडामध्ये आहे. दोन्ही कटोरी मेन फॅब्रिकला जोडून घ्यायच्या. त्यानंतर आता बॅक भागात अटॅच करून घ्यायचा. परत दाब टीप मारून घ्यायचे. तुम्ही कशा पद्धतीनं शिवता की खाली बॅकला कोणी हात शिलाई घालतं, परंतु मी हात शिलाई घालत नाही. मधून एक कच्ची टीप मारून घ्यायची म्हणजे आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हालू नये. पूर्ण भोवत्यानं पूर्ण चहू बाजूने टीप मारून घ्यायची कच्ची. आणि जे शिल्लक कापड असतं तो कापून व्यवस्थित करून घेणे. आता सगळे पार्टचं कट करून एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊन रेडी करून घ्यायचं. बाई आता फ्रंटची दोन्ही बाजू ही सगळं व्यवस्थित कटिंग करून घेणे. एक्स्ट्रा कपडा सर्व कट करून घ्यायचं आपण. आता त्यानंतर आपण कटोरी आणि कटोरी लगतचा जो पार्ट असतो तो अटॅच करून घ्यायचा.
पहा, एक्स्ट्रा थोडंसुद्धाही कापड जास्त झालेलं नाही, व्यवस्थित कटोरी बसलेली आहे. डबल टिप मारून घ्यायची. दुसरी बाजू पण त्या पद्धतीनंच जोडून घ्यायची. तुम्ही कसं जोडता तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. डबल टिप मारून घेतली. तर यानंतर आपल्याला टक्ससाठी माप टाकून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जो फॅब्रिक असतो तो आपण कट करून घ्यायचा, व्यवस्थित हे करून घ्यायचा, बरोबर मध्य काढून त्याचा एक्स्ट्रा जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा. आपण 2.25 इंचाचं टक्स मारलेला होता. टक्ससाठी जो एक्स्ट्रा वाढवलेली होती कटोरी, ते एक्स्ट्राचं आपण टक्स मारून घ्यायचं. पावणे 2 आणि स्ट्रेटवरती 3 इंच. पहा किती सुंदर कटोरी बसलेली आहे. पग पण किती खूप छान आलेला आहे. आता आपल्याला याला योगपट्टी अटॅच करून घ्यायचा आहे. योगपट्टी अटॅच करून घेताना आपण जो पुढचा भाग असतो तो जरा कर्व कट करून घ्यायचा, म्हणजे आकार सुंदर छान येतो. तर मी काय करते, सुलट्या बाजूनं म्हणजे सवशी बाजूनं ठेवून, म्हणजे फिनिशिंग छान येण्यासाठी. जर तुमच्याकडं ओव्हरलॉकचं मशीन असेल तर चालेल, परंतु माझ्याकडं ओव्हरलॉकचं मशीन नाही आहे. तर मी काय केले, दोन्ही सरळ बाजूने पहिला एकदम काठोकाठ टिप मारून घेतली. मग त्यानंतर मी काय केले, त्याला आपलं जो अर्धा इंचाचा शिलाई मार्जिन असतं त्या पद्धतीनं उलटे करून त्याला टिप मारून घेतली. पहा, घेतली. आता त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, दाब टिप मारून घ्यायची. एकदम सुंदर मस्तच दिसतं, खूप छान दिसतं. फिनिशिंग पण मस्त येतं आतल्या बाजूनं. दोन्ही सरळ बाजूने पहा, लक्ष देऊन. मी तर ह्या पद्धतीने करते, फिनिशिंग मस्त येतं. आत कपडा पण धागे वगैरे निघत नाहीत. दोन्ही कटोरी तयार झाले, फ्रंट भाग तयार झालेला आहे. आता आपण बॅग घेतलेला आहोत. बॅगचा गळा कटिंग करायचा आहे. मी वरती 2 इंच घेते, त्यांची गळा खोली आहे 8 इंच. तेच पाहत आहे मी. या पद्धतीने आकार देऊन, त्यांचा गळा पण खूप खोल नाही आहे. व्यवस्थित असं या पद्धतीने कट करून घ्यायचं. त्याला आपण कच्ची टीप मारून घ्यायची, नाहीतर आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही हे आपण टक्ससाठी पॉईंट मारून घेतले. टक्सची उंची मी 4.5 घेतली. आता आपण टक्स मारून घेत आहोत. असं दोन्हीकडच्या बाजूला टक्स मारून घेतली मी. हा बॅक पार्ट झाला. हे जो आपल्या गळ्यातला गळा कट केला तर त्यातलं जे फॅब्रिक असतं ना शिल्लक राहिलं, त्याच्यापासून मी काचपट्टी आणि बटनपट्टी म्हणजे हुक लूक पट्टी करते. परंतु यामध्ये ते माप बसलं नाही, कारण त्यांचा गळा खूपच लहान असल्यामुळे त्यामध्ये ते माप बसलं नाही.
मग माझ्याकडे एक्स्ट्रा अस्तरचं फॅब्रिक शिल्लक होतं, मग तेच मी घेऊन ते नंतर ना अटॅच केले. पाहिले पहिला बसतं का, परंतु ते बसले नाही. खाली कपडा शिल्लक राहीना झालता, म्हणून ते मी घेतलेच नाही. आता मी हे हुक पट्टी करत आहे. आपली हुक पट्टी तयार झाली. तर लॉक पट्टी करायची आहे. तुम्ही लॉक पट्टी कशा पद्धतीने करता, मी या पद्धतीने लॉक पट्टी करते. फिनिशिंग सुंदर येतं. तुम्हाला त्यासाठी जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटद्वारे सांगा, मी नक्की त्यावरती तुम्हाला व्हिडिओ करेन की मी कशा पद्धतीनं करते. माझं थोडंही म्हणजे कपडा आतल्या बाजूनं दिसतच नाही की आपण कशा पद्धतीनं लॉक पट्टी अटॅच केली ते. हे पहा, त्यानंतर आता आपल्याला दोन्ही फ्रंट भाग माप व्यवस्थित आहेत का पाहणे. बॅक आणि फ्रंट आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जो आपण आकार दिलेला असतो त्याला फिक्स करून घ्यायचं. इथे धागा कडेला आला. मेन फॅब्रिक खूप नाजूक असल्यामुळे साईडला सरकल्यामुळे ते परत मी उसवून परत व्यवस्थित करून घेतले, नाहीतर फुगा आल्यागत होतं पुढं. मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर हे दोन्ही सेमच असलं पाहिजे. आता मी शोल्डर जोडून घेत आहे, बॅक आणि फ्रंट. आता आपल्याला बॅक आणि फ्रंटचं आपलं जे मुंड्याकडचं असतं तो भाग दोन्ही फ्रंट आणि बॅकचे पार्ट सेम आहेत का पाहायचं. नाहीतर आपल्याला जो बाहीच्या खालच्या बाजूला जो वर खाली जो कपडा येतो तो मग फरक दिसत नाही, बरोबर व्यवस्थित पॉईंट येतो. व्यवस्थित करून घ्यायचं असं त्याला आकार देऊन. जरी जास्त झाले असेल आपलं कापड, जे एक्स्ट्राचं कापड असतं ते आपण काढून त्याला आकार देऊन घ्यायचं. आता हे आहे बाहीला. त्या बाहीला असं लेस आहे, लेस नाही आहे, ती खडे आहेत आणि खालच्या बाजूला कपड्याचंच पायपिंग केलेलं आहे, परंतु मोठी आहे पायपिंग. आणि त्यामध्ये बाही कटिंग करणे आणि बाही जर कटिंग केलं असतं त्या पद्धतीतच ठेवून तर आपल्याला खूप म्हणजे त्याला जोड द्यावा लागला असता बाहीला. त्यासाठी आपण मी काय केलं तर ती पट्टी मी काढून घेतली जो बाहीला येते ती. आता हे लेसच्या टाईप पद्धतीनं आपण काय करायचं, बाहीला ते जोडून घ्यायचं. तर मी असं हे माप बरोबर हे करून जोडून आता घेणार बाहीला.
काही इतका फरक दिसत नाही, लेस असल्यासारखं वाटतं एवढंच, बाकी काही नाही. जर तुम्ही ते जर तसंच अटॅच ठेवून जर त्यात तुम्ही बाहीचं कटिंग केलं असता तर तुम्हाला खूप जोड द्यावा लागला असता बाहीला, दोन्ही साईडलाही जोड द्यावा लागला असता. परंतु असं केलं तर तुम्हाला जोड द्यावा लागत नाही आणि छान दिसतं. हे पण असं नाही की जोडल्यासारखं दिसेल, तसं काही प्रॉब्लेम येत नाही, छान दिसतं. थोडं कच्चं बाहेर आलं तर ते मी व्यवस्थित करून घेतले. आता दुसऱ्या बाहीला ही लेस ही पट्टी अटॅच करून घेत आहे. थोडा कपडा आणि ते जे पायपिंगचं कापड होतं ते जरा वेगळं झालेलं होतं म्हणून त्याला टीप मारून घेतले, सेम करून घेतले. आता त्याला आपण अटॅच करून घेत आहोत बाहीला अटॅच करून घ्यायचं. तुम्ही कशा पद्धतीने करता? मी तर ही माझी सोपी पद्धत आहे. हे माझं ब्लाऊज 1 तासामध्ये पूर्ण झालं आहे. मीच पूर्ण सर्व ब्लाऊज शिवून 1 तासात माझं झालेलं आहे. हे सर्व पार्ट माझे आता तयार झाले. आता मला गोटसाठी मी कापड, तर हा पहा गोट किती सुंदर आलेला आहे, एकदम बारीक नाजूक. आता आपल्याला ही बाही जोडलेली आहे. आता फ्रंट बॅक आता आपल्याला फिटिंग करायचं आहे ब्लाऊजाला. तर दोन्ही पल्ले व्यवस्थित धरणे, बॅकचं आणि फ्रंटचं. सवशा बाजूनच आपण टीप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला ही टीप मारून घ्यायची. सुलट बाजूनच शिवून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्रा कपडा कट करायचा. आता उलटं करून घ्यायचं ब्लाऊज. मग आता आपलं मेन फिटिंगला सुरुवात. तर आता आपण एक कडेला पहिला टीप मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूला ही मारून घ्यायची टीप. ही आपण टीप मारून घेतली. आता आपल्याला मापं टाकायचे आहेत. आता कंबर किती आहे? तर त्यांची कंबर आहे 33. जे आपण आता त्यांच्या जुन्या ब्लाऊजवरून माप घेत आहोत. ते माप घेऊन मग आता यावरती आपण माप टाकायचं. त्याच्यावरचं माप पाहिलं. आता शिल्लक कपडा किती आहे पाहायचा, त्याचा 4था भाग करायचा. त्यात 1/4 इंच आपल्याला 4था भाग येतो. 1/4 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. छातीचा 4था भाग करायचा. तर आपलं छातीचा 4था भाग 9.25 येतो. तिथं टिक मार्क करून घ्यायची. आपला बाही घेर 6.5 आहे त्यांचा. आता ह्या तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा एकदम आपलं स्ट्रेट लाईनमध्ये आलेली आहे की नाही फिटिंग. आता एक्स्ट्रा 2-3 तुम्हाला किती हव्या असतात त्या पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या. सुंदर फिटिंग आलेलं आहे पहा. दुसऱ्या बाजूलाही आपण आता 1/4 इंच कमरेकडच्या बाजूला, छातीचा 4था भाग, त्यानंतर बाही घेर 6.5. हे तिन्ही पॉईंट आता आपल्याला परत जोडून घ्यायचे.
एक स्ट्रेट लाईनमध्ये आपलं फिटिंगची शिलाई आलेली आहे. ब्लाऊज मस्त बसणारच, यात काही वाद नाही. हे आपलं फिटिंग झालं, ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर पहा, इथं चारही पॉईंट सेम आलेले आहेत, म्हणजे एका ठिकाणी आलेले आहेत इंडियामध्ये. आता आपल्याला हा त्याचा फायनली लूक. बॅक बाजू व्यवस्थित करून घेतले आहे. आता आपल्याला याला हुक आणि हुक अडकवण्यासाठी पॉईंट मारून घेतले आहे. मी ह्या पद्धतीने लॉक हातानं आळी टाक, ज्यांना हवं असेल त्यांना मी घालते, नाहीतर मी मशीनवरतीच लॉक करून घेते. तर या पद्धतीनं आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. त्यांचं हे एक ब्लाऊज आहे आणि हे आहे प्रिन्स कट आहे. हे प्रिन्स कटचं मी दाखवेन